तर आता आपण तुमच्यात एक 2 ऊसांचं वजन केलेलं आहे. आता शेतकरी सगळं आपण तुम्ही सगळे आपण काय वाटतं 2 ऊसाचं वजन 12 महिन्याचा ऊस आहे. म्हणजे 12 महिन्याला अजून 2-3 दिवस बाकी पण 12 महिन्याचा ऊस आहे. 7.5 म्हणजे सर 3 किलो वजन. म्हणजे आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांनी वजन वाढलं तर ॲव्हरेज वाढतं. साधी सिंपल लॉजिक आहे. म्हणजे एका एकरामध्ये आम्ही जे म्हणतो 80 ते 100 टन जायला पाहिजे. तर तो जेठा कोंब आपण 55 दिवसानंतर म्हणजे 50 ते 55 दिवसानंतर खुडला पाहिजे. कारण तो जर खुडला तर त्याची वाढ खुंटते म्हणजे तो निघून येतो. पण मग बाजूनं त्या डोळ्यांना नवीन डोळे फुटतात. तिथं 10 ते 12 डोळे प्रत्येक ऊसाला पकडले पाहिजे. ऊस किती स्ट्रॉंग किती दिवसात म्हणजे एका महिन्याला 2 कांडे टाकतो का 3 कांडे टाकतो का 4 कांडे टाकतो याच्यावरती ऊसाची ॲव्हरेज आहे. आणि जाडी समजा आता माझ्या मोठीच गोष्ट हा ऊस आहे कडेला आपल्याला आता मध्ये घुसणं शक्यच नाही आहे ऊसामध्ये. साधारण 12 महिन्याचा ऊस आहे आणि 27-30 कांड्यावरती ऊस असणार आहे. 30 फुटाच्या आसपास वरून जर धरलं. ऊस किती स्ट्रॉंग किती दिवसात म्हणजे एका महिन्याला 2 कांडे टाकतो का 3 कांडे टाकतो का 4 कांडे टाकतो याच्यावरती ऊसाची ॲव्हरेज आहे. आणि जाडी समजा आता माझ्या मोठीच गोष्ट हा ऊस आहे कडेला आपल्याला आता मध्ये घुसणं शक्यच नाही आहे ऊसामध्ये. साधारण 12 महिन्याचा ऊस आहे आणि 27-30 कांड्यावरती ऊस असणार आहे. 30 फुटाच्या आसपास वरून जर धरलं. आणि आडसाली ऊस आणि जो सुरू ऊस याच्यातला 2 महत्त्वाचा फरक सांगतो. आडसाली ऊस हा वाढताना फास्टली वाढला जातो कारण त्याला कमीत कमी 2 पावसाळे मिळतात. आणि सुरूच्या ऊसाला एकच पावसाळा मिळतो. म्हणजे आपण जे म्हणतो वातावरण नॅचरल जो निसर्गाचं वातावरण ते एकच हे मिळतं आणि याला 2 वेळा मिळतं. कारण जूनपासून पाऊस सुरू असतो तो पण एक नॅचरल क्लायमेट त्या ऊसासाठी मिळतं आणि खूप चांगलं ग्रोथ करणार असतो. आणि जे सुरूचे ऊस असतात समजा डिसेंबरचे असतील किंवा नोव्हेंबरचे असतील तर यांना एकच पावसाळा मिळतो जो पुढल्या वर्षी येणार म्हणजे आता यावर्षी पाऊस घेतला येतो. आणि अगदी लागवडीपासून ते व्यवस्थापन म्हणजे लागवडीचं अंतर कसं असलं पाहिजे. त्यानंतर आपण गुंठ्याला कितीचा एक टार्गेट ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला ऊस शेती परवडेल. बरोबर. हे बघा सर्वात महत्त्वाचं लागण हा त्याच्या जमिनीच्या पोतानुसार पाहिजे. समजा जर भुरकी जमीन असेल म्हणजे आपण जी हलकी म्हणतो तांबट किंवा भुरकी जमीन हलकट जमीन असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं अंतर कमी करा. कारण 100% त्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या ही कमी होती. पण भारी आणि मध्यम स्वरूपाची काळी असेल किंवा डीप अजून थोडीशी काळी असेल तर याच्यामध्ये अंतर वाढवलं तर 100% ऊसाचं उत्पन्न वाढलं जातं. पण एक लक्षात घ्या कांडी पद्धत आणि जे आपण नर्सरीतून डोळे आणतो याच्यामध्ये एक थोडासा फरक असा पडतो की जे रोप वाढलं जातं ते साधारण 25-30 दिवसात तुम्हाला रोप मिळतं काय म्हणतात त्या नर्सरीमधलं. आणि जे आपण लावतो ते आपण डायरेक्ट डोळा लावतो त्यानंतर त्याला 15-20 दिवसानंतर क्लायमेटनंतर ते आपल्याला मिळतं ते. तर ज्यावेळेस पहिला डोळा निघाल्यानंतर तो फास्टली वाढतो कारण त्याला दुसऱ्याची स्पर्धा करायची गरज नाही येत. तेव्हा म्हणजे बाकीचे फुटवे नसतात त्याला प्रतिस्पर्धा नसतो ना. मग काय होतं फुटवा नसल्यामुळे ते काय करतं ताकद एकट्यालाच मिळते. पूर्ण जमिनीमध्ये जे काय ताकद असेल त्या कांडीमध्ये ताकद ती काय करते एकट्या मिळते. तो साधारण इतका वाढला जातो साधारण 40-45 दिवसामध्ये आणि तो 1-1.5 फुटाचा होतो. तो जेठा कोंब आपण 55 दिवसानंतर म्हणजे 50 ते 55 दिवसानंतर खुडला पाहिजे. कारण तो जर खुडला तर त्याची वाढ खुंटते म्हणजे तो निघून येतो. पण मग बाजूनं त्या डोळ्यांना नवीन डोळे फुटतात. तिथं 10 ते 12 डोळे प्रत्येक ऊसाला पकडले पाहिजे. त्यानंतर आपण जे डोळे लावतो समजा त्यावेळेस त्याच्यावर काही याची आपण प्रक्रिया करू शकतो किंवा ते डोळे सॉइल मध्ये भिजवणं वगैरे 100% यांनी उतार चांगला येईल. जर्मिनेशनसाठी सॉईल काम करतं आपलं सॉईल बरोबर नाही. आणि बुरशीनाशकमध्ये फंगीवाश वापरू शकतो आपण. समजा ज्यावेळेस आपण कट करतो तर हायवेमधल्या निसर्गाच्या बॅक्टेरिया त्याच्यावरती काम करतात. सॉईल समजा 5 लिटर एखाद्या चांगल्या बॅरलमध्ये सपाट बॅरलमध्ये टाकलं 5 लिटर पर ml प्रमाणे आणि त्याच्यामध्ये फंगीवाश वापरलं 2 ग्रॅम तर बुरशीनाशक आणि जर्मिनेशनसाठी सॉईल ज्यावेळेस तुम्ही डीप करशाल काही नाही 5 मिनिटं त्याच्यात टाकायचे टिपर काढायचे आणि पसरून द्यायचे. किंवा डोळा जो असतो ट्रे येतो समजा नर्सरीचा तो डीप केला आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जरी लावला तरी तुमचं मरतुकीचं प्रमाण हे जवळजवळ 95 ते 98% कमी होतं. बरोबर. आणि बुरशीनाशकांमध्ये काय होतं ज्यावेळेस हा डोळा घसला जातो तर चान्स पकडून चला तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला अजून 5 ते 10% मर होती. मग ऊस पातळ होतो. इथे एक टिपर उतरतं तिथं टिपर उतरत नाही त्याच्या पुढे टिपर उतरतं आणि मग काय होतं तो जी गॅप आहे तो गॅप भरून नाही निघत. 100% तुमची जर एकसारखी जर उतार झाला आणि एकसारखं जर डोळे वर आले सर्वांचे आणि त्याच पद्धतीनं जर तुम्ही त्याच्यावर हे केलं तर तुमचं उत्पन्न कसं वाढणार आहे जास्त वाढणार आहे. आता एक आपल्या आज शेतीमध्ये काय झालेलं आहे सर्वात घातक म्हणजे तुमचं असलेलं कच्चं शेणखत तुम्ही म्हणते उन्ही लागती ऊस पडून जातो मोठं झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये कशामुळे लागते उन्ही म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हुमणी.
आता काही काही भागामध्ये प्रत्येक भागात जे त्याचे नाव वेगळे तर हुमणीला मेन कारण काय आहे तुमचं कच्चं शेणखत, बरोबर नाही? तुमचं कच्चं शेणखत मग तिथं खाद्य आहे तिथं तयारच होणार आहे. आणि जर तुमचं जर खाद्यच नसेल तर ती तयार होईल का तिथं? आणि मग त्याच्यामुळे पिकाला काही नुकसान होईल का? होणारच नाही. म्हणजे एक तर शेणखत वापरत असाल तर तुम्ही ते 100% पिकलेलं पाहिजे. ते अर्ध पिकलेलं असेल तर नक्की त्याच्यामध्ये हुमणी असेल, उण्या असतील, वेगवेगळ्या बॅक्टेरिया असतात जेणेकरून तुमचा ऊस घातक बुरशी असतील 100%. कारण ते कच्चं शेणखत तुमचं जमिनीत गेल्यानंतर त्या ठिकाणी कुजायची प्रोसेस चालू होते. अगदी बरोबर. आणि कुजायच्या प्रोसेस मध्ये जर ऑक्सिजन जर मिळाला तिथं तर ते चांगलं कंपोस्ट होणार. बरोबर आहे. पण त्या प्रोसेस मध्ये जर ऑक्सिजन मिळाला नाही तर त्या ठिकाणी घातक बुरशा डेव्हलप होणार, आणि हे सड होणार त्या सड ठिकाणी. होणार, कुज होणार. आणि मग त्या ठिकाणी सड झाल्यानंतर ज्या घातक बुरशा डेव्हलप होतात ते आपल्या पिकाच्या मुळ्यांवर अटॅक म्हणजे होतो. थोडक्यात काय आहे, दूध आहे, दूध नासणं आणि दुधाचं दही होणं ह्या प्रक्रिया कशा आहे वेगवेगळ्या आहे. पण दूध नासल्यानंतर वापरतो का आपण, पण त्याचं दही झाल्यानंतर वापर. 40 गुंठ्याला तुम्हाला 80 टनाचं एक लमसम भाग. तर पूर्ण 12 महिन्यामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये त्या पिकाला खत व्यवस्थापन देताना जो बेसल डोस आहे तो किती टप्प्यात दिला पाहिजे? कमीत कमी 3 टप्पे करायला पाहिजे. कधी कोणत्या 3 कोणत्या टप्पे. वेळी? पहिली गोष्ट हे बघा, जास्त झाली तर ठीक आहे. आता आपल्याकडं 3 टप्पे मी सांगतो. पहिलं तुमचं लागणीच्या टायमाला थोडा बेसल डोस कमी केला पाहिजे. माझं हे मत आहे. लागणीच्या टायमाला बेसल डोस कमी करण्याचं मेन कारण आहे कारण ज्यावेळेस ते बाळ म्हणजे ऊस तयार होतो किंवा फुटतो त्यावेळेस मग तेवढी ताकद नाही राहत त्यामध्ये. साधारण 45-60 दिवसापर्यंत त्याचे फुट व्हायला टाईम लागतो. आणि त्यावेळेस काय होतं, सिंगल डबल हे असतं तर त्यावेळेस थोडा बेसल डोस कमी केला पाहिजे. पण सेकंड बेसल डोस ज्यावेळेस त्याचे आता काय होतं, एक मुलगा घरात एक मुलगा जर असेल तर थोड्या ह्याच्यात काम चालतं. पण तिथं जर 4 मुलं झाली कुटुंबात जर ती संख्या वाढली तर तिथं काय पाहिजे, अन्नाचं नियोजन तसं केलं पाहिजे, बरोबर. मग त्यावेळेला सेकंड बेसल डोस हा बऱ्यापैकी चांगला केला पाहिजे. कारण तिथं एक डोळ्याच्या ऐवजी तुमचे 10 डोळे काम करणारे, 10 डोळ्यांना पोचवायचे तुम्हाला. 3.25 किलो साधारण, बरोबर ना? आता हा दुसरा एक सरासरी आपल्याला कळलं तरी मोठा काटा, बरोबर. हे 3 किलोच्या आसपास वजन आहे सरासरी. 3.100 आहे. हा काटा थोडा मोठा आहे तो याच्यावर टाका बरं. तो ऊस याच्यावर टाका. 2 ऊसाचं वजन तरी कळलं आपल्याला. किशोर सर तो एक ठेवा ते 100-150 ग्रामचं वेरिएशन येतो मोठ्या काट्या. 200 किलोचा आहे ना? 2 ऊसाचं वजन 6.5 किलो गेलं. 100-200 600 धरून घ्यायचं. हां 100-150 ग्राम. 400 जरी पकडलं तर 3. बघा मित्रांनो, आज योगायोगाने आपली मका पण दिलेली ज्या रानामध्ये ऊस त्याच रानामध्ये मका येतात. तर व्यापारी प्रवीण मोरे मकामध्ये चांगलं काम आहे मोठं आणि बऱ्याच दिवसापासून ते याच्यामध्ये आहे. तर आता आपण तुमच्या देखील 2 ऊसांचं वजन केलेलं आहे. आता शेतकरी सगळं आपण तुम्ही सगळे काय वाटतं 2 ऊसाचं वजन 12 महिन्याचा ऊस आहे म्हणजे 12 महिन्याला अजून 2-3 दिवस बाकी पण 12 महिन्याचा ऊस 7.5 म्हणजे सरासरी 3 किलो वजन. म्हणजे आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांनी वजन वाढलं तर ॲव्हरेज वाढतं. साधी सिंपल लॉजिक आहे. म्हणजे एका एकरामध्ये आम्ही जे म्हणतो 80 ते 100 टन जायला पाहिजे. तर असं जर वजन झालं या ऊसाचं तर 100% जाऊ शकतो. काय वाटतं, जाईल का नाही? हां जाऊ शकतो, जाईल ना? तुमचं काय वाटतं ऊस बघितल्यानंतर कांडी चांगलं उत्पन्न होईल. हां ना, बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आले तुमचे खूप खूप आभार.